हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच हवा, भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली. अखंड भारत व्हावा या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं देण्यात आली. दरम्यान या पदयात्रेमध्ये संभाजी भिडे यांच्यासह शेकडो धारकरी सहभागी झाले होते. धारकऱ्यांच्या हातात यावेळी भगवे ध्वज, भारतमातेचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे फोटो, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून आला. सांगली शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. दरम्यान याच कार्यक्रमाचं एक पोस्टर देखील व्हायरल होतंय. या पोस्टरवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परमपवित्र भगवाच असला पाहिजे हे जगाला ठणकावून सांगण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा असा मजकूर आहे. यावरून आता पुन्हा एकदा संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ही हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये शेकडो धारकरी सहभागी झाले. यावरून आता काँग्रेसने भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. मनोहर भिडे यांच्याकडून स्वातंत्र्य दिनी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य पदयात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संभाजी भिडे राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेली आहे. तसेच वंदे मातरमचा अपमान झाल्यास शिक्षा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान झाला तर तो कसा काय खपवून घेतला जातो असा सवाल यावेळी सावंत यांनी उपस्थित केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.